नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी आपले सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी जाणून घेऊया. महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिछत्र छत्रपती यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दाम्पत्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यात झाला. त्यांच्या जन्मतिथीविषयी एकमत नाही. मराठी बखरीच्या आधारावरून त्यांचा जन्म 1627 मध्ये झाला, पण जेथे शिकवली कवींद्र परमानंद यांचे शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिका या विश्वसनीय साधनावरून फाल्गुन वैद्य तृतीया शके 1951 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख बहुतेक इतिहास संशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांचे पूर्वज चित्तोडच्या सिसोदी या घराण्यातील होते अशी लौकिक समजूत आहे. हे घराणे दक्षिणेतील होयसळ वंशातील आहे असेही संशोधन पुढे आले आहे. मालोजी या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे 2 मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे मोठे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबाद जवळचे वेरूळ, कन्नड व देऱ्हाडी हे परगणे मोकास जहागीर म्हणून होते. शहाजी 5 वर्षाचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहांगीर शहाजींच्या नावाने राहिली. निजामशाहीच्या दरबारातील खंडाळगेच्या हत्तीच्या प्रकरणावरून शहाजी व लखुजी जाधव यांच्यात वितृष्ट झाले. ते पुढे कायम राहिले. शहाजींची 1620 पासून निजामशाहीच्या बाजूने आदिलशाही विरुद्ध लढण्यास सुरुवात केली होती, पण 1624 मध्ये भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही त्यांचा सन्मान झाला नाही, म्हणून ते आदिलशाहीस मिळाले. पण इब्राहिम आदिलशहाच्या मृत्यूनंतर ते पुन्हा निजामशाहीत आले. विद्यार्थी मित्रांनो, निजामशाहीतील दरबारी कारस्थानात शहाजींचे सासरे लखुजी जाधव मारले गेले 1629 मध्ये. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी निजामशाहीची नोकरी सोडली. त्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा संभाजी यांचा विवाह शिवनेरीच्या किल्लेदार विश्वासराव यांच्या मुलीशी झाला होता. त्या निमित्ताने शहाजींनी जिजाबाई शिवनेरीवर ठेवले होते. विजापूर सोडून गेल्यामुळे मुहम्मद आदिलशहा 1627 ते 1656 हा शहाजींविरुद्ध रुष्ट झाला होता. आदिलशाही विरुद्ध गेलेली आणि लखुजींच्या मृत्यूमुळे निजामशाही सुटलेली अशा अवस्थेत शहाजींना परागंदा होण्याची वेळ आली. अखेर आदिलशहाच्या बोलण्यावरून ते 1636 मध्ये त्यांच्या नोकरीत शिरले. आदिलशहाने त्यांच्याकडे पुण्याची जहांगीर बहाल केली व मोठा हुद्दा देऊन कर्नाटकच्या मोहिमेवर पाठवले. विजापूरच्या सैन्याने 1638च्या अखेरीस बँगलोर काबीज केले. तेव्हा बँगलोर, कोलार इत्यादी प्रदेशांची जहागीर शहाजींना मिळाली आणि ते बँगलोर येथे कायमचे राहू लागले. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जाणून घेणार आहोत शिवाजी महाराजांचे बालपण, शिक्षण आणि स्वराज्याचा श्री गणेशा. शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी, माहुली, ठाणे जिल्हा व पुणे येथे गेलेले दिसते. बँगलोरातही ते काही काळ राहिले. शिवाजी आणि जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून शहाजी राजांनी त्यांची पुण्याला रवानगी केली. जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजींनी दादोजी तथा दादाजी कोंडदेव आणि आपले काही विश्वासू सरदार यांची नेमणूक केली. जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगातून निभावून जाण्यासाठी लागणारे धैर्य या त्यांच्या गुणांच्या तालिमीत शिवाजी राजे तयार झाले. त्यांच्या या शिकवणीतून शिवाजी राजांना स्वराज्य स्थापने
होण्याची स्फूर्ती मिळाली. आपल्या जहांगीराच्या संरक्षणासाठी गड किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजेत ही जाणीव त्यांना बालवयापासून झाली. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर 1646 ते 1647 शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष कारभार हाती घेतला. त्यांनी गड आणि किल्ले आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून यशस्वीरित्या पार पाडले. या कामात त्यांना आपल्या मातोश्रीचे आशीर्वाद होतेच. शिरगावकर वर्षा शिवाजी महाराजांनी आपल्या उपक्रमाची सुरुवात सावधपणे केली. आपल्याशी सहमत होणारे समवयस्कर तरुण त्यांनी जमवले आणि देशमुख देशपांडे वतनदार इत्यादींशी त्यांनी निरनिराळ्या प्रकारे संबंध जोडले. शिवाजी महाराजांना 8 पत्नी असल्याचे उल्लेख मिळतात. त्यापैकी सईबाई निंबाळकर हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला. त्यानंतर सोयराबाई मोहिते, पुतळाबाई पालकर, सकवारबाई गायकवाड, काशीबाई जाधव व सगुणाबाई शिर्के यांच्याशी त्यांचा विवाह झाला. याशिवाय इंगळे व आणखी एका घराण्यातील मुलीबरोबरही त्यांचा विवाह संबंध झाला. महाराजांना सईबाईपासून संभाजी 1857 ते 1889 व सोयराबाईपासून राजाराम 1670 ते 1700 असे 2 मुले झाली. याशिवाय त्यांना 6 कन्याही होत्या. सईबाई 1659 मध्ये मरण पावल्या आणि काशीबाई राज्याभिषेकापूर्वी मरण पावल्या 1674 मध्ये. पुतळाबाई महाराजांबरोबर सती गेल्या. सोयराबाई संभाजीच्या कारकिर्दीत 1681 मध्ये आणि सकवरबाई शाहूच्या कारकिर्दीत मरण पावल्या. महाराजांनी पुण्याच्या परिसरातील मोकळ्या टेकड्या, पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू आपल्या ताब्यात आणली. राजगड आणि तोरणा किल्ला महाराजांनी हस्तगत केला. महाराजांना येऊन मिळालेल्या अनुयायात पुढे प्रसिद्धीस आलेले कान्होजी जेधे, नेताजी पालकर, समकालीन कागदपत्रानुसार नेतोजी पालकर, तानाजी मालुसरे, एसाजी कंक, बाजी प्रभू देशपांडे, बाजी पासलकर इत्यादी नावे आढळून येतात. बोरजवळ रोहिडेश्वरासमोर स्वराज्य निष्ठेची शपथ घेतल्याची कथा ही याच सुमारास असावी. जी स्थळे आपण घेतली ती विजापूर राज्यातील सुरक्षितता कायम राहावी या हेतूनेच अशी भूमिका महाराजांनी घेतली. विजापूर दरबारानेही सुरुवातीस महाराजांच्या या चळवळीकडे फारसे लक्ष दिले नाही, पण महाराजांनी कोंढाण्याच्या किल्लेदाराला आपलेसे करून तो आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी मुहम्मद आदिल शहाचे डोळे उघडले. महाराजांच्या विरुद्ध विजापूरचे सैन्य चालून गेले. दक्षिणेत विजापूरच्या सैन्यात शहाजीराजे हे अधिकारी म्हणून जिंजीच्या किल्ल्यासमोर तळ देऊन होते. त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना कैद करण्यात आले 1648 मध्ये आणि त्यांना विजापूरला आणण्यात आले. या काळात पुरंदरच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी निकराचा लढा देऊन विजापूरचे सैन्य उधळून लावले. 1648 अखेर सैन्याची इतर भागातील आक्रमणेही परतवण्यात आली. शहाजी राजांना काय शिक्षा होईल याची काळजी महाराज आणि जिजाबाई यांनी पडली. त्यावेळी दक्षिणेचा मोगल सुभेदार म्हणून शहाजहानचा मुलगा मुराद बक्ष हा औरंगाबाद येथे कारभार पाहत होता. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्यांच्या मार्फत विजापूरवर दडपण आणण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. कोंढाण्याचा किल्ला परत द्यावा ही अट आदिलशहाने घातली. किल्ला परत देण्यास महाराज नाखुश होते. तथापि सोनपंत डंबीर याने शिवाजी महाराजांची समजूत घातली. सिंहगडचा किल्ला आदिलशहाकडे परत करण्यात आला. त्यानंतर शहाजींची सुटका होऊन 1649 त्यांची बंगलोरला सन्मानाने रवानगी करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, या मोहिमेत महाराजांच्या विरुद्ध लढणाऱ्या विजापूरच्या सैन्यात फलटणकर, निंबाळकर, घाटगे, बल्लाळ हैबतराव ही मंडळी होती. त्यावेळी महाराजांच्या सैन्यात गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर व त्यांचा भाऊ भैरव चोर इत्यादी निष्ठावान मंडळी होती. पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत बाजी कान्होजी जेथे याने पराक्रमाची शर्त केली, म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला सर्जेराव ही पदवी दिली. याच लढाईत मुसे खोऱ्याचा देशमुख बाजी पासलकर हा कामी आला. मावळातील वतनदार मंडळी ही महाराजांच्या कार्याकडे कशी ओढली जाऊ लागली हे या मोहिमेवरून दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण राज्य विस्तार जाणून घेऊया. पुढील 6 वर्षात शिवाजी महाराजांनी जहांगीरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहांगीरीतील प्रमुख स्थळे. 1654च्या सुमारास महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी निळकंठराव किल्लेदार यांच्या मुलाकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता मजबूत केली. पुढे महाराजांनी जावळीकर स्वारी केली. 6 महिन्याच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि
जावळीचा मुकुल त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यात आला. 1656 मध्ये विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील ही महत्वाची ठिकाणे. जावळी खोरी ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यास प्रतापगड किल्ला बांधून देण्यास आज्ञा दिली. 1656 साली राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळवता येते, दुर्ग नसल्याचे हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. प्रतापगडचा किल्ला म्हणजे कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी. त्यामुळे आदिलशहाचे कोकणातील अधिकारी आणि लहान मोठे जमीनदार या सर्वांनाच मोठा शह बसला. तसेच विजापूरशी संपर्कही कमी होऊ लागला. पोर्तुगीज अंमलाखाली असलेला ठाणे, वसई हा भाग वगळता जव्हार पासून गोव्यापर्यंतचा बहुतेक कोकण प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे होता. विद्यार्थी मित्रांनो, मुहम्मद आदिलशहाच्या मृत्यूनंतर म्हणजे 4 नोव्हेंबर 1656 त्यांचा दुसरा मुलगा अली आदिलशहा गादीवर आला. तो औरस पुत्र नाही किंवा त्याचे कुल अज्ञात आहे अशी सबब पुढे करून मोगलांच्या सैन्याने विजापूरच्या ईशान्येकडील कल्याणी आणि बिदर ही स्थळे काबीज केली. 1657 साली शिवाजी महाराजांनीही मोगलांचे जुन्नर शहर लुटले आणि अहमदनगरच्या पेठेवर हल्ला केला. ही धावपळीची लढाई चालू असतानाच महाराजांनी औरंगजेबाशी संपर्क ठेवला होता. विजापुरातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन कोकणात आपल्या पदरात काय पडेल हे मोगलांकडून मिळवावे असा विचार महाराजांनी केला होता. विजापूरशी लवकर तह करावा अशी मोगल बादशाह शहाजहानने आज्ञा केली. 1657 मध्ये मोगलांनी घेतलेले बिदर, कल्याणी हे प्रदेश आपल्याकडे ठेवून घ्यावेत. मागच्या तहात मोगलांनी दिलेले कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांत हे विजापूरने परत करावेत. शिवाय खंडणी देत जावी या अटीवर हे युद्ध संपले. या सुमारास शहाजहान हा अतिशय आजारी पडला. 1657 साली हे वृत्त विजापूरलाही कळले होते. त्यामुळे विजापूरने हा तह संपूर्णपणे पाळण्यास टाळाटाळ केली. शहाजहानचा आजार आणि औरंगजेबाचे उत्तरेकडे लागलेले लक्ष हे पाहून महाराजांनी सरळ कल्याण व भिवंडी ही स्थळे हस्तगत केली. 24 ऑक्टोबर 1657 ला पुढे 1658 मध्ये माऊलीचा किल्लाही काबीज केला. नंतर औरंगजेबाकडे आपला दूत पाठवून त्याच्या सलोख्याचे बोलणे सुरू केले. मोगल मुलुखावर आपला हल्ला करीत नाही, पण कोकणातील आपले हक्क सुरक्षित ठेवावेत म्हणून मी हे करीत आहे असे त्यास कळविले. फेब्रुवारी 1658 मध्ये औरंगजेब औरंगाबादहून आग्र्याकडे जाण्यास निघाला आणि 21 जुलै 1658 मध्ये तो दिल्लीच्या तख्तावर बसला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अफजल खान शिवाजी भेट व प्रतापगडचे युद्ध जाणून घेणार आहोत. या सुमारास आम्हाला परत केलेला कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांतातून शिवाजीला हाकलून लावा असे दडपण मोगलांकडून विजापूरवर येऊ लागले. विजापूर दरबारने शिवाजी महाराजांविरुद्ध अफजल खानाची रवानगी केली. इसवी सन 1649 पासून वाई परगणा अफजल खानाकडे मुकावसा म्हणून होता. त्यामुळे त्याला या प्रदेशाची माहिती होती. अफजल खान हा विजापूरहून एप्रिल 1659 मध्ये निघाला आणि वाईस पोहोचला. वाटेत त्याने पंढरपूर येथे अत्याचार केले अशा कथा पुढे प्रचारात आल्या. पंढरपूरला त्याने जबर रकमा वसूल केल्या असाव्यात आणि धमकी व दहशतीचे वातावरण पसरून दिले असावे. यापूर्वी केव्हा तरी त्याने अशाच प्रकारचे उपद्रव तुळजापूर येथेही दिला होता. बजाजी निंबाळकरांची कैद आणि जबरदंड ही प्रकरणे याच काळातील होते. विजापूरच्या सैन्यात पांढरे, खराटे, जाधव इत्यादी मराठे सरदार होते. वाईला आल्यानंतर अफजल खानाने पुणे, कल्याण आणि भिवंडी प्रांताचा ताबा घेण्यासाठी वरील सरदार आणि सिद्दी हिलाला यांना त्या प्रांतात पाठवून दिले. त्या प्रांतातील मराठे वतनदार, देशमुख, देशपांडे इत्यादींना महाराजांच्या विरुद्ध उठविण्याचाही अफजल खानाने प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, महाराज या अडचणीत असताना सईबाई वारल्या 1659 मध्ये. तथापि ते विचलित झाले नाहीत. अफजल खानाच्या सैनिकी बलाची व कर्तृत्वाची त्यांना कल्पना होती. शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे असा आदेश घेऊनच अफजल खान हा विजापूरहून आला आहे ही त्यांना माहीत होते. हे लक्षात ठेवूनच त्यांनी आपला तळ प्रतापगडच्या दुर्गम स्थळी ठेवला आणि अफजल खानाचा प्रतिकार करण्यासाठी भक्कम तयारी केली. अफजल खानाचे बरेच सैन्य पुणे, कल्याण व भिवंडी प्रांतात पसरले होते. त्यामुळे त्यांच्या सैन्याची साहजिकच विभागणी झाली. वाईला आपल्याजवळ असलेले सैन्य पुरे पडेल याची त्याला खात्री वाटत नसावी. प्रतापगड सारख्या तळावर जाऊन लढा द्यावा तर तो यशस्वी होईल किंवा नाही आणि ही मोहीम लवकर आटोपेल की नाही याची त्याला खात्री वाटेना. म्हणून त्याने महाराजांकडे निर्वाणीचा खलिता पाठवून त्याच्यावर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. अफजल खानाने पाठवलेले पत्र आणि त्याला महाराजांनी दिलेले उत्तर ही दोन्ही कवित्र परमानंदाने आपल्या शिवभारत
काव्यात संस्कृतमध्ये अनुवाद करून दिली आहेत. पत्रावरून विजापूरचे शासन हे मोगलांच्या आदेशाप्रमाणे वागत असावे याबद्दल संशय राहत नाही. अफजल खानाने महाराजाला कळविले, तुम्ही राजचिन्ह धारण करीत आहात. तुम्ही शत्रूला अगदी अजिंक्य अशा चंद्रराव मोऱ्यांच्या जावळी या विस्तीर्ण राज्यावर हल्ला करून ते बलाने काबीज केलेत आणि जावळी घेऊन मोऱ्यांना सत्ताहीन केले. निजामशाहीच्या अस्तानंतर आमच्या आदिलशाहीने निजामशाहीच्या ताब्यातील मुलूक हस्तगत केला होता. तोही तुम्ही आपल्या अखत्यारीत आणला आहे. कल्याण भिवंडीचा प्रांत आम्ही मोगलांकडे परत केला होता. तो हे शहाजी राजांचा पुत्र तुम्ही बळकाविला आहे आणि तेथील मुस्लिम धर्मशास्त्री आणि प्रतिष्ठित लोक यांना तुम्ही त्रास देत आहात. त्यांच्या धर्मस्थळांनाही तुम्ही नष्ट केले आहे असेही म्हटले जाते. आम्ही मोगलांना दिलेला पुणे प्रांत हाही तुम्ही अद्याप ताब्यात ठेवला आहे. तेव्हा हा बंडखोरपणा सोडून द्यावा. मोगलांना पुणे, कल्याण, भिवंडी आदी प्रदेश देऊन टाकावेत. चंद्रराव मोऱ्यांकडून जबरदस्तीने घेतलेली जावळी मोऱ्यांना परत करावी आणि आदिलशहाला शरण यावे. आदिलशहा तुम्हाला अभय देऊन तुमच्यावर कृपा करतील. तेव्हा हे राजा माझ्या आज्ञेप्रमाणे संधीचं कर आणि सिंहगड व लोहगड हे मोठे किल्ले तसेच प्रबळगड, पुरंदर, चाकण नगरी आणि भीमा व नीरा यांच्यामधला प्रदेश महाबलाडे अशा दिल्लीच्या बादशहास शरण जाऊन किल्ले व मुलूकही देऊन टाक. विद्यार्थी मित्रांनो, पुढे अफजल खानाने आपल्या लष्करी बलाची क्षमता व प्रौढी सांगताना त्याने लिहिले, आदिलशहाच्या आज्ञेवरून माझ्याबरोबर आलेले 6 प्रकारचे सैन्य मला ताबडतोब उद्युक्त करीत आहे. तुझ्याशी युद्ध करण्यास उत्सुक असलेले व जावळी काबीज करून इच्छिणारे मुखासांस इत्यादी मला या कामी प्रोत्साहन देत आहेत. या पत्राची ही भाषा विजयाची खात्री असणाऱ्या माणसांची वाटत नाही. महाराजांनी खानाला प्रतापगडाकडे आणण्यासाठी मोठ्या मुत्सद्दीपणाने त्याला कळविले की आपण प्रतापची आपल्या पराक्रम थोर आपल्या माझ्या वडिलांची ऋणानुबंधी यामुळे आपणही माझे हितचिंतक आहात. आपल्या तळावर येऊन आपल्याला भेटणे हे सध्याच्या वातावरणात मला सुरक्षितपणाचे वाटत नाही. उलट आपण प्रतापगडास यावे, माझा पाहुणचार स्वीकारावा. मी आपले सर्व काही, माझा खंजीर सुद्धा आपल्यापाशी ठेवून देईन. महाराजांचा हा डावपेच अफजल खानाला कळला नाही. युद्धा वाचून शिवाजी आपल्या हातात येणार या भ्रमात तो राहिला. प्रत्यक्षात महाराजांना कैद करून अगर ठार मारून ही मोहीम निकालात काढावी असा त्याचा हेतू होता. महाराज आणि अफजल खान हे दोघेही परस्परांच्या हेतूविषयी साशंक होते असे विविध साधनांवरून दिसते. महाराजांनी सैन्याची मोठी तयारी केली होती. घोडदळ अधिकारी नेताजी पालकर आणि पायदळ अधिकारी मोरोपंत पिंगळे हे जयंत तयारीशी येऊन महाराजांना मिळाले. प्रतापगडाभोवतालच्या डोंगरात मराठ्यांची पथके ठिकठिकाणी मोक्यावर ठेवण्यात आली. वाईहून प्रतापगडे जाताना महाराजांनी अफजल खान आणि त्यांच्या सरजाम यांची मोठी बडदास्त राखली. अफजल खानाने जड सामान वाईला ठेवले होते. प्रतापगड जवळ येऊन पोहोचल्यावर भेटीबाबत वाटाघाटी झाल्या आणि प्रतापगड जवळ ठरलेल्या स्थळी शामियाने उभारून उभयंत्याच्या भेटी व्हाव्यात असे ठरले. दोघांनीही बरोबर 10 शरीररक्षक आणावेत. त्यांना शामियानाच्या बाहेर ठेवावे. प्रत्यक्ष शामियाना दोघांचे वकील आणि 2 रक्षक असावेत असा करार झाला. भेटीपूर्वी भेट अयशस्वी झाली तर काय करावे यासंबंधी शिवाजी महाराजांनी सर्वांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. परमानंदाने शिव भारतात महाराजांना अंबाबाईचा कृपादृष्टी लाभली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला असे वर्णन केले आहे. भवानी देवीची प्रेरणा व आशीर्वाद महाराजांच्या यश मिळवून देते ही समजूत तत्कालीन श्रद्धेमुळे मराठ्यांची सुप्त शक्ती जागृत करण्यात समर्थ ठरली. 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली. महाराजांच्या शरीररक्षकात गायकवाड, सिद्दी इब्राहिम, जिवाजी महाले इत्यादी मंडळी होती. तर अफजल खानाच्या शरीररक्षकात सय्यद बंडा, शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते इत्यादी मंडळी होती. महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ तर खानातर्फे कृष्णाजी भास्कर हेही बरोबर होते. भेटीपूर्वी दोघांनीही आपल्या तलवारी रक्षकांच्या हाती दिल्या होत्या. दोघांपाशी खंजिरी होत्या. अफजल खानाने शिवाजी महाराजांना घट्ट आलिंगन दिले. शत्रू हाती आला आहे याचा निकाल लावावा असे खानाला वाटले असावे. त्या क्षणी महाराजांनी वानक त्यांच्या पोटात खुपसले आणि त्यांच्या मेटेतून सुटका करून घेतली आणि नंतर कट्यारीने वार केला. परमानंदाने कृपान म्हणजे लांब खंजीर महाराजांपाशी असल्याचा उल्लेख केला आहे. संभाजींच्या दानपत्रात शिवाजी महाराजांनी बिचवा खुपसल्याचा उल्लेख आढळतो. या भेटीत अफजल खान मारला गेला आणि त्याच्या शरीररक्षकांनी केलेला प्रतिकारही महाराजांच्या शरीररक्षकांनी मोडून काढला. भेटीपूर्वी ठरल्याप्रमाणे महाराजांनी पुढील हालचालीसाठी सैन्याला इशारा दिला. त्यांनी अफजल खानाच्या बेसावध सैन्यावर चाल केली. त्यावेळी झालेल्या युद्धात खानाच्या सैन्याची
लांडगे तोड झाली. महाराजांना या युद्धात हत्ती, घोडे, उंट, मौल्यवान वस्त्रे, अलंकार इत्यादी संपत्तीची मोठी लूट प्राप्त झाली. अफजल खानाचे बरेच अधिकारी कैद झाले. काही जण पळून गेले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अफजल खान भेटीचा प्रसंग हा मोठा आणीबाणीचा समजला जातो. प्रतापगडच्या युद्धात लष्करी डावपेच, सैन्याची हालचाल आणि व्यूहरचना तसेच अनुकूल रणांगणाची निवड आणि प्रसंग सावधान हे शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याचे महत्त्वाचे विशेष आढळते. या प्रसंगी महाराजांचे धैर्य, सावधपणा आणि धाडस हे गुण प्रकर्षाने प्रत्ययास आले. अफजल खानाचा वध ही महाराजांच्या शौर्य साहसाची गाथा आहे, पण खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवणे हा त्यांच्या रणनीतीचा सामान्य विजय होय. अफजल खानाच्या मृत्यूने सगळा दक्षिण भारत हादरून गेला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पन्हाळाचा वेढा व शाहिस्तेखानाची संग्राम हा भाग समजून घेणार आहोत. अफजल खानाच्या मृत्यूनंतर विजापूर राज्यात उडालेल्या गोंधळाचा महाराजांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांच्या सैन्याच्या एका तुकडीने कोकणात राजापूर वैगरल्यापर्यंत धडक मारली, तर दुसऱ्या तुकडीने घाटावर कोल्हापूरपर्यंत आक्रमण केले. नोव्हेंबर 1659च्या अखेरीस पन्हाळगडचा दुर्गम किल्ला महाराजांच्या हातात आला. अशा परिस्थितीत विजापूर दरबार स्वस्थ बसून राहणे शक्य नव्हते. पन्हाळगड परत जिंकून घेण्याच्या उद्देशाने सिद्दी जोहरच्या नेतृत्वाखाली विजापूरहून प्रबळ सैन्य चालून आले आणि त्याने पन्हाळगडाला वेढा घातला. यावेळी आदिलशहाने मोगलांची मदत मागितली. शाहिस्तेखान हा जानेवारी 1660 मध्ये औरंगाबादस पोहोचला. शाहिस्तेखानाच्या पत्रावरून मोगल आणि विजापूर हे दोघे परस्परांशी किती एकमेकाने वागत होते याची कल्पना येते. विजापूरने मोगलांची मदत मागितल्याचा उल्लेख परमानंदानेही केला आहे. महाराज पन्हाळगड लढवित होते. त्याच सुमारास शाहिस्तेखान हा मोठ्या सैन्यानिशी औरंगाबादहून कूच करून निघाला. अहमदनगर, सुपे या मार्गाने तो 9 मे 1660 रोजी पुण्यात दाखल झाला. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांचे पारिपत्य करून त्यांच्या मुलाखतीत किल्ले घेऊन या भागास बंडातून मुक्त करावे अशी औरंगजेबाची आज्ञा होती. म्हणून शाहिस्तेखानाने पुण्यातच तळ ठोकला. पुढील 3 वर्षे तो औरंगाबादच्या ऐवजी पुण्याहूनच सुब्याचा कारभार पाहत होता. इकडे महाराज पन्हाळ्यात राहून वेढा लढवित असता शाहिस्तेखानाने उत्तरेकडे कूच करून चाकणच्या गडीला वेढा घातला. मराठे मोगलांशी निकराने लढत होते. किल्लेदार फिरगोजी नरसाळे यांनी चाकणचा किल्ला शर्तीने लढवला. 3 महिन्याच्या या वेढ्यात मोगलांचे 600च्या वर सैनिक जखमी व मृत झाले. शेवटी तो किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. मराठ्यांना मोगल आणि आदिलशाह या 2 शत्रूंशी एकाच वेळी लढावे लागत आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरसी वर पांगी सलोख्याचे बोलणे करून मोजक्या लोकांनीशी रात्री पन्हाळगड सोडला आणि विशालगडाकडे कूच केली. विजापूरच्या सैन्याचे त्याचा पाठलाग केला. त्यावेळी गजापूरच्या खिंडीत सैन्याचा निकराने प्रतिकार करीत असता बाजीप्रभू देशपांडे हा जखमी होऊन मरण पावला. महाराज विशाळगडास पोहोचले आणि तेथून राजगडास गेले. सिद्दी जोहरने शिवाजी महाराजांचा पन्हाळगडातून जाऊ दिले असा संशय अली आदिलशहाला आला. आपल्यावर हा नाईक ठपका ठेवण्यात आला त्याचे वैमनस्य वाटून सिद्दी जोहरने अली आदिलशहाच्या विरुद्ध बंड केले. अली आदिलशहाच्या वतीने जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला. तेव्हा महाराजांनी पन्हाळगड मुत्सद्देगिरीने सोडून दिला. चाकणच्या वेढ्यात आपली मोठी हानी झाली हे पाहून शाहिस्तेखानाने महाराजांच्या किल्ल्यावर हल्ले करण्याचा नाद सोडला व मोगल सैन्य मैदानी प्रदेशात पसरले आणि पुणे, कल्याण आणि भिवंडी हे मुलूक त्यांनी काबीज केले. विद्यार्थी मित्रांनो, महाराजांनी शाहिस्तेखानाशी वाटाघाटी चालू ठेवून घाटावरील कोल्हापूर पर्यंतचा भाग आदिलशहाच्या अखत्यारीतील कोकण हे प्रदेश मिळत असल्यास आपण विजापूरचे राज्य जिंकून घेण्याच्या कामात पूर्ण सहकार्य करू असे कळवले. शाहिस्तेखानाने ही देऊ केलेली मदत झिडकारली. ही मोठी चूक होती असे पुढे मिर्झा राजा जयसिंहाने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मोगल मैदानी प्रदेशात दहशत निर्माण करीत होते, पण त्यांना शिवाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले घेता आले नाहीत. मोगलांनी 1661च्या प्रारंभी लोणावळ्याजवळून कोकणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण मोगल सेनापती कारबतल खान यास उंबरखिंडीत गाठून महाराजांनी त्याला शरण येण्यास भाग पाडले. उंबरखिंडीचे युद्ध 1661 साली झाले. हे शिवाजी महाराजांच्या गमेनी युद्धतंत्राचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण होय. नंतर मोगल आणि मराठी यांच्यात किरकोळ चकमकी झाल्या. शाहिस्तेखान पुण्यास मोठे सैन्य घेऊन ठाण मांडून बसलेला होता. अखेर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचा समाचार घेण्याची एक धाडसी योजना आखली. ही योजना म्हणजे मोठ्या सैन्याने वेढलेल्या व शाहिस्तेखान असलेल्या पुण्यातील लाल महालावर हल्ला करणे. ही होय शाहिस्तेखानाचा
संस्थानाचा दुय्यम सेनापती जोधपूरचा राजा जयवंत सिंह हा होता. 5 एप्रिल 1663 रात्री महाराज निवडक सशस्त्र सहकाऱ्यांसह शाहिस्तेखानाच्या लष्करात घुसले. किरकोळ चकमकीनंतर त्यांनी शाहिस्तेखानाला महालात गाठले. शाहिस्तेखान पळून जाण्याच्या प्रयत्नात असता त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार होऊन त्याला आपली बोटे गमवावी लागली. त्याचा एक मुलगा या हल्ल्यात ठार झाला. महाराज आणि त्यांचे सहकारी सुखरूपपणे सिंहगडाकडे निघून गेले. शाहिस्तेखानाच्या महलातील 40-50 स्त्री-पुरुष ठार अगर जखमी झाले होते. मोगलांच्या छावणीत एकच हाहाकार उडाला. भीमसेन सक्सेना याने लिहून ठेवलेले आहे की यापूर्वी कधीही असे धाडस करणे कुणालाही शक्य झाले नव्हते. मोगल सेनापतींच्या छावणीत घुसून कोणी हिंदू जमीनदार अशा प्रकारे हल्ला करील असे कुणालाही वाटले नाही. या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव हिंदुस्थानात सर्वत्र पसरले. हल्ल्यापूर्वी त्यांनी मोगल छावणीची आणि शाहिस्तेखानाच्या हालचालीची बारकाईने नोंद व तपासणी केली असली पाहिजे. या प्रकरणात जयवंत सिंहाकडून प्रत्यक्ष उत्तेजन जरी नसले तरी कानाडोळा किंवा दुर्लक्ष झाले. खरे खोटे काय हे परमेश्वर जाणे असे भीमसेन सक्सेना म्हणतो. औरंगजेबाच्या अधिकृत चरित्रात या हल्ल्याची हकीकत शबखून या शब्दात त्रोटक देण्यात आली आहे. औरंगजेब त्यावेळी काश्मीरच्या दौऱ्यावर होता. त्याने शाहिस्तेखानाला ताबडतोब बंगालच्या सुब्यावर पाठवले आणि त्या जागी मोठा मुलगा मुअज्जम यास नेमले. शाहिस्तेखानानंतर मोगल सैन्याचे नेतृत्व जयसिंहाच्या हाती देण्यात आले. त्याने सिंहगडावर हल्ला केला पण मराठ्यांनी तो परतला. त्यानंतर मोगली सैन्यांच्या हालचाली थंडावल्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरतेची लूट समजून घेऊया. शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली सामान्यपणे पुणे जिल्हा, मध्य आणि दक्षिण कोकण आणि सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व प्रतापगड हे प्रदेश होते. मोगल महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेले होते. त्यांना जबर धक्का द्यावा म्हणून शिवाजी महाराजांनी आणखी एक सुरत लुटीची धाडसी उपक्रम योजला. त्या काळी सुरत मोगल साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर होते. मोगलांचा व्यापार प्रामुख्याने याच बंदरातून चाले. युरोपीय तसेच इराणी, तुर्की व अरब यांच्या जहाजांची तेथे नेहमीच वर्दळ असे. मध्य आशियातून मक्केच्या यात्रेला जाणारे यात्रेकरू याच बंदरातून पुढे जात. सुरतेस लक्षाधीश धनिकांच्या मोठमोठ्या पेढ्या होत्या. महाराजांनी कल्याण, भिवंडी, डांग या भागातून पोर्तुगीज हद्दीच्या आजूबाजूने सरकत सुरत गाठले. मराठे सुरतेच्या अगदी जवळ येईपर्यंत मोगल अधिकाऱ्यांना त्याचा पत्ता लागला नाही. हल्ला होताच तेथील मोगल अधिकारी किल्ल्यात जाऊन बसले. तो शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही. 4 दिवस मराठ्यांनी सुरतेची लूट केली. मोगलांचा सगळा प्रतिकार त्यांनी हाणून पाडला. इंग्रज, डच इत्यादी युरोपीय व्यापाऱ्यांनी आपापल्या वखारीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मराठे त्यांच्या वाटेला गेले नाहीत. सुरतेच्या लुटीतील हाती सापडलेली संपत्ती रोकड, सोने, चांदी, मोती, रत्ने, वस्त्रे इत्यादी मिळून 1 कोटीच्या आसपास होती. अहमदाबाद आणि मोगल राज्यातील इतर भागातून सैन्य चालून येत आहे अशी वार्ता लागताच महाराजांनी सुरत सोडले आणि संपत्ती घेऊन ते सुरक्षितपणे स्वराज्यात परतले. या स्वारीनंतर शहाजीराजे कर्नाटकात घोड्यावरून पडून होदिगेरे येथे 23 जानेवारी 1664 रोजी मरण पावले. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह. औरंगजेबाने मुरबी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह यांची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील मसूरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृद्ध बंदर लुटले. परतताना गोकर्ण, महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला अशी बातमी त्यांना लागली. जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यावर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुब्याच्या खनिजातून काढण्याची परवानगी असावी या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीच्या फारसी व्यवहारपत्र उपलब्ध आहे. यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळले आहेत. पुरंदरच्या तहामध्ये वाटाघाटी होऊन काही अटी ठरल्या. त्यात महाराजांनी मोगलांना 23 किल्ले आणि वार्षिक 4 लाखहून उत्पन्नाचा किंवा महसुलाचा मुलूक द्यावा. उरलेले 12 किल्ले आणि वार्षिक 1 लाखहूनचा मुलूक बादशहांनी राजनिष्ठ राहण्याच्या अटीवर आपल्याकडे बाळगावा. मुलगा संभाजी याला 5,000ची बादशाही मनसब देण्यात येईल. महाराजांना मनसबीची आणि दरबारात हजर राहण्याची माफी देण्यात येईल, पण दक्षिणेत मोगल सांगतील ती कामगिरी आपण करू असे आश्वासन त्यांनी द्यावे. विजापूर
विजापूरच्या मोहिमेत सहकार्य करण्याची एक अट होती. या मोबदल्यात घाटावरचे विजापूरचे 5 लाख होण्याचे प्रांत शिवाजीने जिंकून घ्यावेत आणि कोकणातील मुलूक सांभाळावेत व त्या मोबदल्यात वर्षाला 3 लाख होन या हिशोबाने 40 लाख होण्याच्या खंडणीचा बादशाही खजिन्यात भरणा करावा. आदिलशहाचा कोकणातील मुलूक आपल्या ताब्यात आहे, त्याचे उत्पन्न 4 लाख होण्याचे आहे असे महाराजांनी कळवले. शिवाजी महाराजांनी मोठ्या नाखुशीने हा तह स्वीकारला. शिवाजींचा संपूर्ण कोंडमारा केला तर ते विजापूरशी हात मिळवणी करतील हा धोका जयसिंहाला दिसत होता. घाटावरचा मुलूक आम्ही तुम्हाला देऊ अशी बोलणी विजापूरने शिवाजी महाराजांशी सुरू केली होती. म्हणून जयसिंहाने शिवाजी महाराजांना 12 किल्ले आणि आदिलशाही मुलुखाचे आश्वासन देऊन त्यांना गुंतवून ठेवले. पुरंदरच्या अटींनी औरंगजेब असंतुष्ट झाला नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत आग्र्याची भेट व सुटका. शिवाजी महाराज 12 मे 1666 रोजी दुपारी आग्र्यास पोहोचले. रामसिंहाने त्यांचे स्वागत केले. रामसिंहाचा तळ त्यावेळी खोजा फिरोज खान यांची कबर असलेल्या बागेत होता. ही जागा ग्वाल्हेर आग्रा रस्त्यावर आग्र्याच्या किल्ल्यापासून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. रामसिंहाने आपल्या तळाशेजारीच त्यांना राहण्यास जागा दिली. पुढील सुमारे 3 महिने त्यांचे वास्तव्य येथेच होते. महाराज पोहोचताच त्यांनी आपल्या भेटीचे आणावे अशी औरंगजेबाने आज्ञा केली होती. त्यावेळी बादशाहच्या वाढदिवसानिमित्त भरलेला दरबार संपला होता व औरंगजेब मोजक्या अधिकाऱ्यांसह दिवाणी खासमध्ये बसला होता. या ठिकाणी रामसिंह शिवाजी महाराजांसह गेला. महाराज आणि संभाजी यांनी दरबारी पद्धतीप्रमाणे मोहरा आणि रुपये नजर केले. औरंगजेब स्वागताचा एकही शब्द बोलला नाही. त्यांनी दरबारी अधिकाऱ्यांच्या रांगेत अयोग्य जागी उभे करण्यात आले. आपला अपमान झाला या विचाराने शिवाजी महाराजांचा क्षोभ अनावर झाला. औरंगजेबाने रामसिंहाला विचारले, शिवाजीला काय होत आहे? रामसिंह जवळ येता शिवाजी महाराज कडाडून म्हणाले, मी कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे हे तुला तुझ्या बापाला आणि बादशहाला ठाऊक आहे. असे असूनही मला अयोग्य ठिकाणी उभे करण्यात आले. मला बादशाही मनसब नको, चाकरी नको असे मोठ्याने म्हणतच महाराज जाऊ लागले. रामसिंहाने त्यांना थांबविण्याकरता त्यांचा हात धरला. तो झिडकाडून महाराज एका बाजूला जाऊन बसले. त्या खिलकत देण्यास औरंगजेबाने आदिल खान, मुस्लिम खान, मुल्फत खान यांना पाठवले. औरंगजेबाच्या आज्ञेने महाराजांच्या तळाभोवती चौकी पहारे बसविण्यात आले. आपल्यावर विश्वास ठेवून महाराज आग्र्याला आले याची रामसिंहाला जाणीव होती. त्याने आपण महाराजांबद्दल जबाबदार राहू अशा प्रकारचे जमीन बादशहाला लिहून दिला. त्यामुळे महाराजांना रामसिंहाच्या तळावरून हलविण्यात आले नाही. पुढील 3 महिने महाराजांचे वास्तव्य आग्र्यात होते. हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रसंग होता असेच म्हणावे लागेल. औरंगजेबाने दगाफटका करावा, ठार मारावे वगैरे विचार व्यक्त केले, पण प्रत्येक वेळी अनपेक्षित घडत गेले आणि शिवाजी महाराजांवरील संकट टळत गेले. महाराजांचा दगाफटका झाला तर बादशहाच्या वचनावर इतपर कोणाचाही विश्वास राहणार नाही असाही विचार औरंगजेबाची मोठी बहीण शहा आरा हिने बोलून दाखवला. महाराजांनी मोगल वजीर जाफर खान, मुक्षी बहुमत अमीर इत्यादींशी संपर्क साधून आपल्यावर एकानेकी प्राणसंकट येणार नाही याबद्दल कसोशीने प्रयत्न केले. विद्यार्थी मित्रांनो, विजापूरच्या मोहिमेत जयसिंहाची नामुष्की झाली होती. इराणचा बादशाह भारतावर हल्ला करणार अशी अफवा होती आणि महाराजांचा प्रश्न अद्याप निकालात निघाला नव्हता. या परिस्थितीत औरंगजेबने मोठ्या काळजीत होता. शिवाजी महाराजांकडून आपल्या मागण्या मान्य होत नाहीत हे पाहून औरंगजेबाने महाराजांवरील पहारे कडक केले. रामसिंहावर पुढे वाईट प्रसंग येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी रामसिंहाची जामीनकी रद्द करवली आणि सोबतची बरीच माणसे दक्षिणेस परत पाठविण्याची परवानगी मागितली. या सुमारास महाराजांचा शहरातील दुसऱ्या एका हवेलीत हलविण्याचा बेत आखण्यात आला. तत्पूर्वी निघून जाण्याचे महाराजांनी ठरवले. 17 ऑगस्ट 1666 रोजी संध्याकाळी शिवाजी महाराज पेटाऱ्यातून निसटले. महाराज कैदेतून पळून गेल्याचे पहारेकरांच्या दुसऱ्या दिवशी समजले. औरंगजेबाला ही बातमी ताबडतोब कळविण्यात आली. रामसिंह, फौदाल खान, तरबियत खान इत्यादींना तपासासाठी कडक आज्ञा देण्यात आल्या. आग्र्यात अनेक लोकांची धरपकड करण्यात आली. औरंगजेबाचा मोठा संशय रामसिंहावर होता, पण आरोप सिद्ध झाला नाही. अकबरची जहागीरही त्याला देण्यात आली. औरंगजेबाने अधिकाऱ्यांना काही शिक्षा केली नाही. पुढे शिवाजी महाराज सुरक्षितपणे राजगडला पोहोचले 20 नोव्हेंबर 1666 रोजी. नंतर काही महिन्यांनी संभाजींना राजगडावर सुरक्षितपणे आणण्यात आले. पोहोचल्यानंतर त्यांनी या गोष्टींचा फार गवा केला नाही. उलट वर करणे आपण मोगलांचे एकनिष्ठ आहोत असे दाखवले व बादशहाचा निरोपही घेतला नाही अशी दिलगिरी व्यक्त केली.
शिवाजी महाराजांचा आपल्या मुलाला उपसर्ग होऊ नये यासाठी औरंगजेबानेही सबुरीचे धोरण धरले. राजगडास पोहोचल्यानंतर महाराजांनी शहाजादा मुजफ्फर यास पत्र लिहून संभाजीला दिलेली मनसब व जहांगीर मिळावी म्हणजे आपण त्यांच्याबरोबर पथके देऊन सुभेदाराच्या चाकरीसाठी याला त्याला औरंगाबादमध्ये पाठवू असे कळविले आणि सरदार सहित संभाजी औरंगाबादमध्ये गेला, जिथे संभाजी काही दिवस राहिले व पथके आणि सरदार यांना औरंगाबादकडे देऊन राजगडास परतले. त्यांना मनसब व जहागिरी आणि शिवाजी महाराजांचा राजा ही पदवी ही घटना 1667 मधील घडलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक. मोगलांचे प्रभावी सैन्य उत्तरेत गुंतले आहे आणि दक्षिणेत त्यांचा कोणीच मातब्बर सेनापती नाही. शिवाय विजापूरही हतलब अवस्थेत आहे. ही संधी साधून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा घाट घातला आणि लवकरच राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा रायगडावर संपन्न झाला. राज्याभिषेक वैदिक संस्कारांनी संपन्न व्हावा असे गागा भट्टांनी विद्वानांनी ठरवले. राज्याभिषेक समारंभाचे तपशील समकालीन कागदपत्रावरून उपलब्ध झाले आहेत. 29 मे 1674 रोजी महाराजांचे उपनयन, तुलादान आणि तुला पुरुषदान हे समारंभ पार पडले. 30 मे 1674 रोजी पत्नीशी वैदिक पद्धतीने पुन्हा विवाह करण्यात आले. पुढील 6 दिवस विविध समारंभ होत होते. 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शुक्रवारी शके 1576 शिवाजी महाराजांनी राजसिंहासनावर बसून छत्र चामारे धारण केली. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरही समारंभ झाले. तोफांना सरबत्ती देण्यात आल्या. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी देवीला अनेक वस्तूंबरोबर सोन्याचे एक छत्र अर्पण केले. प्रतापगडावर दानधर्माचा मोठा सोहळा झाला. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी क्षत्रिय कुलावंतस व छत्रपती अशी 2 बिरुदे धारण केली. राज्याभिषेकाच्या नंतर 12 जून 1674 रोजी इंग्रज आणि महाराज यांच्यात तह झाला. तहाच्या अटीप्रमाणे इंग्रज हे मराठी राज्यात वखारी काढणे, व्यापार करणे इत्यादी व्यवहार मोकळेपणाने करू लागले. मराठी राज्यात आपले नाणे चालावे किंवा मोगल राज्यातील वखारींच्या लुटीची भरपाई मराठ्यांनी करून द्यावी अशा अवास्तव मागण्या शिवाजी महाराजांनी नाकारल्या. राज्याभिषेकानंतर जिजाबाईंचा मृत्यू झाला 17 जून 1674 रोजी. याशिवाय काही आकस्मिक मोडतोडीच्या घटना रायगडावर घडल्या. तेव्हा निश्चलपुरी या मांत्रिकाने पुन्हा एक अभिषेक करण्याचा सल्ला दिला व तो तांत्रिक अभिषेक शिवाजी महाराजांनी केला. विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया शिवाजी महाराज यांची शासन व्यवस्था. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला आणि त्याचबरोबर राज्यकारभार विषयक एक सुसूत्र नियमावली कानुजाबता तयार केली. राज्याभिषेकाच्या समयी मुख्य प्रधान, पेशवा, अमात्य, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सचिव, मंत्री व सुमंत अशी अष्टप्रधानांची नियुक्ती केली. यापैकी 6 प्रधानांनी सैन्य घेऊन युद्धाशी प्रसंग करावी अशी आज्ञा होती. तत्कालीन राजकीय परिभाषा फारसी होती व अधिकाऱ्यांची नावे फारसीवरूनच घेतली असत. त्यासाठी रघुनाथपंत हनुमंते यांच्याकरवी राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला. अष्टप्रधानांची कर्तव्ये आणि कारभार यांचे तपशील कानुजाबाबत देण्यात आले आहेत. राज्याभिषेकानिमित्त होन आणि शिवराई ही 2 नवी नाणी पाडण्यात आली. त्या नाण्यांवर राजा शिव छत्रपती अक्षरे कोरली गेली. शिवाजी महाराजांची शासकीय मृदा संस्कृत श्लोकबद्ध असून ते बहुधा शहाजींनी घडवली असावी, कारण ही मृदा शिवाजी महाराजांच्या 15व्या वर्षापासून वापरात दिसते. राज्याभिषेकानंतरही हीच मुद्रा कायम राहिली. ती अशी: प्रतिपंचनद्र लेख वर्धी विष्णू विश्ववंदिता शासून शिवशैष्या मृदा भद्राय राजते. स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला. संस्कृत भाषेचा आणि भाषा पंडितांचा मानसन्मान व आदर केला. शिवाजी महाराजांनी वतनदारांचे हक्क नियंत्रित केले. त्यांना महसुलातून हिस्सा मिळत असे. त्याऐवजी रोख रक्कम देऊन वेतन म्हणून ठरवून दिली. त्यांना गड्याकोट बांधण्यास मनाई केली. तसेच लष्कराला नियमित वेतन देण्याची पद्धत सुरू केली. तलवारीच्या जोरावर राज्य निर्मिले व तलवारीच्या जोरावरच ते रक्षिले. तथापि साहेबी कारकुनाशी अशी घोषणा केली. याचा अर्थ नागरी प्रशासन लष्करापेक्षा सर्वोच्च असेल. गडकोटांना काय हवे ते कारकुन देतील. कारकुन प्रजेकडून कर वसूल करतील. तो लष्कराला हक्क नाही असा शिवाजी महाराजांच्या आज्ञा असत. कारभार ठीक चालवायचा असेल तर मुलकी सत्ता ही लष्करी सत्तेहून श्रेष्ठ असली पाहिजे. मध्ययुगात मुलकी सत्तेचे श्रेष्ठत्व सांगणारा हा थोर नेता भारताच्या इतिहासातील कदाचित एकमेव असेल. विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य स्थापनेत डोंगरी किल्ले, सवेतन सुसज्ज सेना आणि विश्वासू सहकारी यांचा वाटा मोठा होता. स्वाऱ्यांचा हेतू राज्य विस्तारांबरोबर लूट मिळविणे आणि संपत्ती व दारुगोळा जमा करून खजिना सुसज्ज ठेवणे हा होता. या राज्य गावांकडे शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष पुरवले. त्यामुळे सैन्याचा पगार कधी तटला नाही व मागे पडू दिला नाही. किल्ले, दारुगोळा, धान्य, गलबते यांचा खर्च
त्यांच्या या कोशबलावर अवलंबून होता. अपुरी शस्त्रास्त्रे, मर्यादित सैन्य व साधन संपत्ती यामुळे आमने सामने अशी मैदानी युद्ध पद्धती मोगल व विजापूर यासारख्या बलाढ्य शत्रूंसमोर निरुपयोगी ठरले. एवढेच नव्हे तर ते हानिकारक ठरले. हे जाणून त्यांनी आपल्या युद्ध पद्धतीला गमिनी युद्धतंत्राची जोड दिली. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. ते अजिंक्य असा लढवय्या पुरुष होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. त्यांनी आपले बेत उत्तमरित्या आखून ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरविले. कोणत्याही मोहिमेस वा कार्यास हात घालताना ते अनेकांचा सल्ला घेत व नंतरच आपल्या योजनेस पटेल ते स्वीकारत. सर्व कार्यात त्यांनी सर्व जातीतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून ती कामे करून घेतली. परिपरावर्तन हा त्या मार्गही त्यांनी अवलंबला. बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे सुता झालेले आणि मुसलमानात 10-5 वर्ष राहिलेले मराठी सरदार त्यांनी परत हिंदू करविले व त्यांच्या कुटुंबियांची सोयरीक केली. तसेच सर्व धर्मातील साधू संतांना सन्मानाने वागवले आणि त्यांना उदार अंतकरणाने देणग्या दिल्या. मुंबई, लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारात अलेक्झांडर द ग्रेट, सीझर आणि हॅनिबल या पराक्रमी शूरवीरांबरोबर शिवाजी महाराजांची तुलना करण्यात आली. मार्टिन या प्रवाशाने आपल्या रोजनिशीत शिवाजी महाराजांच्या धूर्तपणाबद्दल कौतुक केले आहे. खाफी खान हा औरंगजेबाचा तत्कालीन इतिवृत्तकार. तो शिवाजी महाराजांचा कट्टर द्वेषा होता, पण तोही शिवछत्रपतीविषयी म्हणतो. शिवाजीने सार्वकाळ स्वराज्यातील प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला. लज्जास्पद कृत्यापासून तो सदैव अलिप्त राहिला. मुसलमान स्त्रियांच्या अब्रूला तो दक्षपणे जपत असे. मुसलमान मुलांचेही त्याने रक्षण केले. या बाबतीत त्यांच्या आज्ञा कडक असत. जो कोणी या बाबतीत आज्ञाभंग करील त्याला ते कडक शासन करीत असे. महाराष्ट्र उत्तर कवीने विशेषतः तमिळ, तेलुगू, बंगाली, हिंदी इत्यादींनी महाराजांना गौरविले आहे. स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल ज्वाज्वल्य अभिमान यामुळे लोक कल्याणार्थ राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली. त्यांचे जीवन भारतीय राष्ट्रीयत्वाचा आविष्कार होय. त्यांनी बहुविध माणसे निर्माण केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील अशी व्यवस्था केली. धैर्य आणि साहस याबरोबर अखंड सावधानता जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. म्हणून समर्थ रामदास म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. दक्ष प्रजापालन, न्यायकर व्यवस्था, सैन्याचे रयतेला त्रास न देणे या व अशा अनेक यशस्वी धोरणामुळे महाराजांच्या मृत्यूनंतरही मोगल साम्राज्याचे कंबरडे मोडेपर्यंत मराठे लढले आणि पुढे भारतव्यापी झाले. मराठी मनाला ही प्रेरणा ज्योत आजपर्यंत पुरली आहे व पुढेही पुरेल यात शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी जाणून घेतले. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु.